Saregama idea, Saregama. अश्विनी ये ना ये ना प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी ग कशी ही जिंदगीत आणि बाणी ग तू ये ना प्रिये तू ये ना प्रिये मी तर प्रेम दिवाणा रसीला ते प्यार जरासा नशीला मी तर प्रेम दिवाणा रसीला ते प्यार जरासा नशीला उगाच संशयात मी बुडाले तुला छळून मी जळून गेले रे तू ये साजना तू ये साजना कशी जिंदगीत आणि बाणी ग तू ये ना प्रिये तू ये ना प्रिये धुंद ही गुलाबी हवा प्रीत गंध हा शराबी नवा हात हा तुझाच हाती हवा ला 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 झोंबतो तनू सहागरवा तुझी माझी प्रीती अशी फुले मधुराणी फुला तुनी उमलती जशी गोड गाणी तू ये ना प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी ग कशी ही जिंदगीत आणि बाणी ग तू ये ना प्रिये तू ये साजना तू ये ना प्रिये तू ये साजना तू ये ना प्रिये क्या बात आहे. आज म्हणजे अनोखंच कॉम्बिनेशन बघायला मिळतंय आणि भागाची इतकी रॉकिंग सुरुवात करून दिल्याबद्दल अवधूत तुझे आणि अश्विनी अमृता अमृता तुझे तुम्हा दोघांचे धन्यवाद. तुला पुढच्या गाण्यासाठी तयारी करायची असेल ऑल द बेस्ट आणि अवधूत तू स्थानापन्न व्हावंस ही विनंती. थँक्यू. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आयडिया सारेगमप स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे मध्ये. चित्रपटांचं बस्तान आपल्या इथे बसायला तसा फारसा वेळ लागला नाही. म्हणजे बघा ना, पूर्वीचा चित्रपट आणि आजकाल बनणारे चित्रपट यांच्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या जमीन आसमानाचा फरक असला. म्हणजे पूर्वी 3-1 तासांचे चित्रपट बनत असत, आता 2-2.5 तासातच संपतात. पण या सगळ्या स्थित्यंतरांमध्ये लक्षात काय राहिलं ती म्हणजे चित्रपटांमधली गाणी आणि या गाण्यांमागचे जादुई आवाज. आपण चित्रपट बघायला गेल्यानंतर पडद्यावर हिरोला गाताना बघून सहज कमेंट करून टाकतो की अरे या हिरोला मात्र या गायकाचा आवाज काही सूट होत नाही. म्हणजेच हिरोचा गाता गळा कोणाचा असावा हे ठरवण्याचं अतिशय अवघड असं आव्हान संगीतकारापुढे कायमच असतं. आणि अर्थातच कलाकार स्वतःच ते गाणं गातोय हे भासून देण्याची किमया ही गायकाला साधावीच लागते. आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये असं पक्क झालेलं असतं की अमुक हिरो म्हणजे अमुक आवाज. उदाहरण द्यायचं झालं तर राज कपूर म्हणजे मुकेश, राजेश खन्ना म्हणजे किशोर कुमार. आणि ही समीकरणं एकदा पक्की झाल्यानंतर गायक आणि संगीतकारांपुढचं हे आव्हान अजूनच कठीण होत जातं. छान गाणं म्हणणं आणि पडद्यावरच्या कलाकाराला सूट होणाऱ्या आवाजामध्ये गाणं म्हणणं ही एक अत्यंत अवघड गोष्ट आहे. आणि हेच पार्श्वगायनाचं आव्हान आपल्या आयडिया सारेगमपच्या या मंचावरच्या कलाकारांना जमतंय की नाही हे बघण्याचं ठरवलंय आपल्या दोन्ही परीक्षकांनी. चला तर त्यांचं आधी स्वागत करूयात आणि आजच्या आणि उद्याच्या भागामध्ये पार्श्वगायन अर्थातच प्लेबॅक सिंगिंग साठी प्रयत्न करणार आहेत आपले सगळेच कलाकार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. आत्ताच एक रॉकिंग गाणं सादर करणारे अवधूत गुप्ते, वंदना गुप्ते. अवधूत, वंदनाताई
आजचा आणि उद्याचा भाग प्लेबॅक सिंगिंगचा आहे. या भागाबद्दल आम्हाला सांगा ना, या थीम बद्दल. ही निवडलेली थीम जी आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे, कारण अतिशय अवघड असतं एखाद्याची नक्कल करत किंवा एखाद्या व्यक्तिमत्व पडद्यावर येणार आहे त्या व्यक्तिमत्वाची नक्कल करत आपल्या गळ्यातून तो व्यक्तिमत्वाचा आवाज आणणं. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट चॅलेंज. फक्त नक्कल करणं आणि व्यक्तिमत्व उतरवणं यात फरक आहे. हा फरक लक्षात घेऊन त्यांनी गावं अशी माझी इच्छा आहे. बघूया काय होतंय. हे शेड्यूलच एक शिबिर आहे, अभिनेत्यांमधले गायक शोधायचे. ह्या शिबिराचं हे मुख्य उद्देश आहे. मी ह्या राऊंडचा आणि ह्या कल्पनेचं खूप स्वागत करतो, कारण ह्यामुळे या सर्व पार्टिसिपेंट्सना हे लक्षात येईल की आम्ही प्लेबॅक सिंगर्स त्यांच्यासाठी काय मेहनत घेत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या अभिनेत्यांमधनं गायक शोधत असताना अर्थातच खूप चांगले चांगले गायक गायिका मिळत आहेत. तर त्यांनी सेकंड प्रोफेशन म्हणून जर का विचार केला ह्या गोष्टीचा, तर त्याच्यातनं नक्कीच चांगले प्लेबॅक सिंगर्स घडतील किंवा घडावेत अशी आपल्या सगळ्यांचीच अपेक्षा आहे, इच्छा पण आहे. तर ते नक्की कशा प्रकारचं काम करतील जर का ह्यामध्ये ते यशस्वी झाले, तर ह्याची एक झलक ह्या राऊंड्समधनं आपल्याला बघायला मिळेल अशी मला खात्री आहे. पुन्हा एकदा ह्या कल्पनेचं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. आयडिया सारेगमपचे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आणि आयडिया सारेगमप सेलिब्रिटीजना ऐकण्यासाठी ट्यून इन करा रेडिओ मिर्ची 98.3 FM. इट्स हॉट. एक छोटीशी विश्रांती घेऊयात. लवकर परत या. पाहत रहा आयडिया सारेगमप, स्वर मनातले, स्वप्न ताऱ्यांचे. लटपट 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 तुझं चालणं ग चाबू गायली, मजा आली सोने, कमाल. रात टाकली ही कात टाकली मी रात टाकली अति नाजूक तनू देखणी कुणाची खणी उभी नवखणी चढून सुकुमार सुकुमार नारी ग ग ग ग ग ग ग जी जी Saregama idea Saregama Saregama idea Saregama. पुढची गाणी ऐकायला उत्सुक असाल ना, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आयडिया सारेगमप मध्ये. चित्रपटामध्ये हिरो आणि हिरोईनला डान्स करताना बघून ते आपलं गाणं स्वतःच गातायत असं वाटणं म्हणजे संगीतकार आणि गायकाचा फार मोठा विजय असतो. लताबाईंना ही किमया फार चांगल्या पद्धतीनं जमली. त्यामुळे आजही आपण जेव्हा लटपट लटपट हे गाणं ऐकतो त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात त्या संध्याबाई. हिरोईनच्या गळ्यात उतरण्याची ही किमया दीप्तीला साधते की नाही, चला बघूया. लटपट 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 तुझं चालणं ग मोठ्या नखऱ्याचं चालणं ग मोठ्या नखऱ्याचं बोलणं ग मंजुळ मैनेचं बोलणं ग मंजुळ मैनेचं नारी ग नारी ग नारी ग हा नारी ग हा नारी ग लटपट 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 तुझं चालणं कांती नवनवतीची दिसे चंद्राची प्रभा ढवळी जाई चिरवल कवळी जाई चिरवल कवळी दिसणार सुकुमार नरम गाल वट फवळी दिसणार सुकुमार नरम गाल वट फवळी जशी चवळीची शेंग कवळी जशी चवळीची शेंग कवळी दिसणार सुकुमार नरम गाल वट फवळी तारुणपण अंगात झोक मदनाच जोरात चालणं ग मोठ्या नखऱ्याचं बोलणं ग मंजुळ मैनेचं बोलणं ग मंजुळ मैनेचं नारी ग नारी ग नारी ग हा नारी ग हा नारी ग लटपट 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 तुझं चालणं रूपसुरतीचा डौल रूपसुरतीचा डौल तेज अनमोल सगुण गहिना जशी का पिंजऱ्यातील मैना जशी का पिंजऱ्यातील मैना हिच्यासाठी कित्येकांची जन लोकात झाली दैना हिच्यासाठी कित्येकांची जन लोकात झाली दैना अशी ही चंचल मृगनयना अशी ही चंचल मृगनयना
तुझ्यासाठी कित्येकांची जन लोकात झाली दैना. लख 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 ते जग जैसे तुटक्या ताऱ्याचं. लख 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 ते जग जैसे तुटक्या ताऱ्याचं. चालण ग मोठ्या नखऱ्याचं, बोलण ग मंजुळ मैनेचं, बोलण ग मंजुळ मैनेचं. नारी ग नारी ग नारी ग नारी ग नारी ग. लटपट 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 तुझं चालण ग मोठ्या नखऱ्याचं, चालण ग मोठ्या नखऱ्याचं. बोलण ग मंजुळ मैनेचं, बोलण ग मंजुळ मैनेचं. नारी ग नारी ग नारी ग नारी ग नारी ग. दीप्तीबाई क्या बात आहे. लता दीदींच्या आवाजात गाण्याचा प्रयत्न तर मला आवडलाय, पण संध्याबाई आणि त्यांचा तो एक खास त्यांच्या स्टाईलने त्या करत असलेला डान्स, तर मला मान्य आहे की गाणं गाताना तू कदाचित नाचणं जरा कॉन्शियस होत असेल, पण आता गाणं झालेलं आहे, जे गुण मिळणार ते मिळणार आहेत. त्यामुळे आता एक त्यांच्या स्टाईलने त्यांचा नाच. लटपट 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 तुझं चालण ग मोठ्या नखऱ्याचं, चालण ग मोठ्या नखऱ्याचं. बोलण ग मंजुळ मैनेचं, बोलण ग मंजुळ मैनेचं. नारी ग नारी ग. एक मिनिट, नाचून खूप त्रास होतोय गायला. हरकत नाही, पण खूप छान प्रयत्न केला दोन्ही सुद्धा एकत्र करण्याचा. आणि माझं ऐकत जा, मी तुला आता यासाठी करायला लावलं की पेपर सगळा नीट सोडवलायस तू, पण ऑप्शनला एखादा जास्तीचा सोडवलेला बरा असतो प्रश्न, तर आता बघूयात फायदा होतोय की नाही, विचारूयात. चालेल. चाबूक गायलीस, मजा आली, सॉलिड, कमाल. मुख्य म्हणजे नंतरचा खरोखर ऑप्शनचा प्रश्न जो नाचाचा होता तो मला विशेष करून भावला, कारण आत्ताच आपण बघितली याची व्हिज्युअल्स की काय कमाल कोरिओग्राफी आहे. म्हणजे त्याच्यात मराठी रांगडा बाज पण आहे आणि शृंगार पण आहे, अशा दोन्हीचा एक छान सुवर्णमध्य संध्याजींनी केलेला दिसतो ह्यामध्ये, नाही का. आणि विशेष करून मी उल्लेख करीन की त्यांची कोरिओग्राफी अभ्यास केला तर जिथे जिथे घुंगरू वाजलेले आहेत तिथे तिथेच त्यांनी पाय हलवलेले आहेत. म्हणजे साऊंड आणि आपण ज्याला म्हणतो ऑथेंटिसिटी जपणं, जे कोरिओग्राफर्स आजकाल सुद्धा आपण म्हणतो चला यात सब कुछ चलता है, तर तसा ॲटिट्यूड नाही आहे. तर हे खूप कौतुकाची गोष्ट आहे. आणि खरंच कमाल. म्हणजे 1951मध्ये म्हणजे ज्यावेळेला लताबाईंचं वय फक्त 22 वर्ष असेल त्यावेळेला त्यांनी हे गायलेलं गाणं आहे. आणि त्यावेळेच्या कान्समध्ये गेलेली ही फिल्म होती व्ही शांतारामांची. असं एक ऐतिहासिक गाणं तू आत्ता पेश केलंस आणि कमाल पेश केलंस. व्हेरी गुड. थँक्यू. खूपच छान गायलीस ग तू. त्यातल्या मुरक्या ताना सगळ्या. मला या गाण्याची कौतुक असं वाटतं की या गाण्यात एवढे खटके लटपट असे अवघड खरे शब्द आहे, पण तरीसुद्धा किती प्रवाही लिहिलं आहे आणि किती प्रवाही संगीत दिलं आहे. सगळं इतकं छान जुळून आलेलं आहे आणि तू खूप सुंदर गायलीस. फक्त डान्सच्या बाबतीत तुला जरा मार्क कमी मिळतील माझ्याकडनं. एक तर गाण्यात तू एक जो ताल चुकल्याबरोबर तू लगेच इतकी नर्वस झालीस. काही चुकलं तर आपण रंगमंचावर असताना दाखवायचं नसतं की आपण चुकलोय म्हणून. त्याच्यानंतर तू आता डान्स जो केलास ना, तर संध्याबाईंच्या डान्समधली म्हणजे बॉडी लँग्वेज तो होतीच, पण डोळे विशेषतः डोळे ते अशा म्हणजे मला तसं करावं असं वाटत होतं की त्यांचे डोळे खूप प्रभावी होते. आणि त्या अशा क्लोजअपच्या माध्यमात ते डोळे म्हणजे संबंध पडदा भरून जायचा एवढे डोळे त्यांचे प्रभावी. आणि ते शांताराम बापूंनी सुद्धा त्याचा इतका सुंदर वापर सगळ्या फिल्म्समध्ये केला. तेवढं फक्त मिसिंग होतं तुझ्या ह्याच्यात. पण गाणं मस्त गायलीस, छान गायलीस. थँक्यू. वंदनाताईंनी ध अवधूतने प दिलाय. वंदनाताई, मला तुम्हाला विचारायची इच्छा आहे. संध्याबाईंचा तुम्हालाही बराच सहवास लाभला, त्याबद्दल सांगा. खरं तर त्यांच्या खूप उतरत्या काळात जास्त सहवास लाभला मला. आमचे दिवंगत प्रोड्युसर मोहन वाघ, म्हणजे ज्यांना आम्ही मोहन काका म्हणून सबंध इंडस्ट्री ओळखायची, त्यांच्याबरोबर एकदा मी शांताराम बापूंना भेटायला मुद्दाम त्यांच्या ऑफिसमध्ये गेले होते. तेव्हा संध्याबाईंची गाठ पडली होती. पण त्यावेळी त्यांनी सिनेमे करणं तसं बंद केलं होतं. त्यामुळे सिनेमे करतानाचा माझा अनुभव त्यांचा तसा काही नाही आहे. पण एक घरंदाज व्यक्तिमत्व
असं संध्याबाईच्या रूपात, आणि ते तिथेही दिसायचं. म्हणजे पिंजरा असो, त्यांनी केलेल्या अनेक भूमिका ज्या गाजल्या, सिनेमे गाजले त्यातल्या, पण तो घरंदाजपणा त्यांनी कधी सोडला नव्हता. आणि तोच त्यांच्या टोटल पर्सनॅलिटी. म्हणजे मी प्रत्यक्ष माझी भेट झाली त्यावेळी सुद्धा त्या इतक्या घरंदाज दिसायच्या, आणि मोठं कुंकू, असं लाल चुटूक कुंकू, आणि पांढरी साडी नेसायच्या त्या नेहमी, आणि लखलखीत चेहरा होता, तेजस्वी चेहरा होता त्यांचा. त्यामुळे मला त्या एकदम अशा देवीसारख्या, पण डोळे दिपून जातात ना, तसं झालं होतं मी जेव्हा पहिल्यांदा संध्याबाईंना भेटले त्यावेळी. खूप मी त्यांच्या डान्सची भक्त होते त्यांची, विशेष करून. दीप्ती, तुला प्लेबॅकसाठी हे गाणं का निवडावं असं वाटलं? संध्या या माझ्या अतिशय आवडत्या नृत्यांगना आहेत. आणि अभिजित, असं होतं बऱ्याचदा की आपण एखाद्या कलाकाराबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल बोलताना म्हणजे एकदम टोकाचं बोलून जातो की हा कलाकार मला आवडतो किंवा हा कलाकार मला आवडत नाही. तर बऱ्यापैकी म्हणजे संध्याबाईंच्याबद्दल आधी असं होतं की त्यांच्या त्या मानेच्या हालचाली ह्याच्यामुळे बघितलं होतं त्यांना. पण ज्यावेळेला मी शांताराम हा पुस्तक वाचलं, मधुरा जसराज यांनी लिहिलेलं, त्यावेळेला मला त्यांच्याबद्दलच्या इतक्या गोष्टी कळल्या आणि मी थक्क झाले की म्हटलं ह्या खूप ग्रेट आहेत. जसं की पिंजरा या चित्रपटाच्या आधी, त्या चित्रीकरणाच्या आधी त्यांना एक छोटासा अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्ये त्यांचा एक पाय अधू झाला होता. पूर्ण चित्रपटातल्या ज्या लावण्या आहेत त्या फक्त एका पायाच्या आधारावर त्यांनी सादर केल्या आहेत. आली आली सुगी म्हणून चालली बिगी बिगी गोष्ट नाही सांगण्याजोगी गोष्ट नाही सांगण्याजोगी कुणी गालावर मारली टिचकी मला लागली कुणाची उचकी मला लागली कुणाची उचकी. हे आपल्याला कुठेच बघताना जाणवत नाही, पण इतक्या ग्रेट होत्या की ते आपल्याला जाणवून दिलं नाही आणि त्या सगळ्या लावण्या त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे सादर केल्या. आणि खरंच म्हणजे त्यानंतर आणखीन एक गोष्ट कळली की अमर भूपाळीच्या वेळेला त्या नृत्य शिकलेल्या नव्हत्या. पण ज्यावेळेला झनक झनक पायल बाजे हा चित्रपट करायचा ठरवला शांताराम बापूंनी, त्यावेळेला त्या कथ्थक नृत्य शिकल्या आणि गोपीकृष्ण, जे कथ्थकमधले खूप मोठं नाव आहे, त्यांच्या तोडीस तोड त्यांनी नृत्य सादर केलं. त्यानंतर त्या म्हणजे दीपमाळ असं घेऊन त्या कमान त्यांनी घेतली होती. तर हे सगळं करणं खरंच खूप कठीण होतं आणि एक कलाकार म्हणून त्यांचं हे काम मला खरंच खूप ग्रेट वाटतं. आणि त्यांनी नृत्य केलेली ही लावणी माझी खूप आवडते आहे, म्हणून ही लावणी ज्याच्यासाठी मी प्लेबॅक द्यायचा असं मी ठरवलं. थँक्यू दीप्ती. तू सांगितल्याप्रमाणे यातल्या बऱ्याचशा गोष्टी प्रेक्षकांपैकी अनेक जणांना माहिती नसतील, आज तुझ्यामुळे त्या कळाल्या. थँक्यू. पण एक जोरदार वोट अपील होऊन जाऊ दे. नमस्कार, मी दीप्ती भागवत. लटपट लटपट तुझं चालणं ही लावणी आज मी सादर केली. लावणी म्हणता म्हणता थोडीशी अवघडले, पण ही चूक पुन्हा होऊ देणार नाही. जर या प्रवासामध्ये माझं पुढचं चालणं हवं असेल तर प्लीज मला भरभरून वोट द्या. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस, माझा कोड नंबर आहे 1 आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारक 55456012 वर सुद्धा SMS पाठवू शकता. पुढच्या गाण्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. आयडिया सारेगमपच्या या पर्वाच्या महाविजेता किंवा महाविजेतीला मिळणार आहेत वामन हरिपेठे सन्स यांच्याकडून हिरे अलंकार आणि उपविजेत्यांना मिळणार आहेत सुवर्ण अलंकार. छोटासा ब्रेक घेऊयात. असे जा असे परत या. पाहत रहा आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. अति नाजूक तनू देखणी कुणाची खणी उभी नवखणी चढून सुकुमार नारी ग ग ग ग ग ग ग जी जी. सारेगमपा आयडिया सारेगमपा सारेगमपा आयडिया सारेगमपा. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आयडिया सारेगमप मध्ये. जैत रे जैत म्हटलं की आपल्याला आठवतात त्या आदिवासी तरुणीच्या भूमिकेत ताठ उभ्या राहिलेल्या स्मिता पाटील. आजूबाजूच्या जगाचं भान विसरून आपली भूमिका खरोखर जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही वेड्या कलावंतांपैकी त्या एक होत्या. त्यामुळे आज रपट जायेसारख्या गाण्यामध्ये सुद्धा त्या सहजतेनं वावरताना दिसायच्या आणि जैत रे जैत मधली भूमिका तेवढ्याच ताकदीनं सादर करायच्या. आज आपल्या या मंचावरच्या कलाकारांपैकी एकीला स्मिता पाटील व्हायची इच्छा आहे. बघूया कोण आहे ती.
मी कात टाकली मी रात टाकली मी कात टाकली मी मोडक्या संसाराची बैलाज टाकली मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली हिरव्या पानात चावड चावड चालती हिरव्या पानात चावड चावड चालती खरजवानीतली नार अंग मोडीत चालती हिरव्या पानात पानात ग मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली ह्या पंखावरती मी नभ पांघरती ह्या पंखावरती मी नभ पांघरती मी मुक्त मोरनी बाई चांदण्यात नाती या पंखावरती मी नभ पांघरती मी मुक्त मोरनी बाई चांदण्यात नाती मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली अंगात माझिया भिनलाय ढोलिया अंगात माझिया भिनलाय ढोलिया मी भिंगर विवरी त्याची गोमालन झाली अंगात माझिया भिनलाय ढोलिया मी भिंगर विवरी त्याची गोमालन झाली मी बाजिंदी मनमानी बाई फुलात नाली मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली मी मोडक्या संसाराची बैलाज टाकली मी रात टाकली मी कात टाकली अमृता, तू नेहमीच भूमिकेत शिरून गातेस किंवा अभिनय करतेस हे आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आज दरवेळेशी अशी अमृता न दिसता आज खूप सटल, जणू काही आत्ता तुझ्यामध्ये स्मिताताई आहेत असाच भास होतोय. काय मनात चालू आहे एक्झॅक्टली? तू अगदी बरोबर बोललास. खरोखर स्मिताताईच माझ्या डोळ्यासमोर आत्ता होत्या, कारण हे गाणं तयार करण्याच्या निमित्ताने खूप वेळेला हा व्हिडिओ मी बघत होते, कारण लिपसिंगचा आपला राऊंड असल्यामुळे. आणि त्यांनी ज्या शांतपणे ज्या सटल पद्धतीने हे सगळं केलं होतं ते अंगीकारण्याचा मी प्रयत्न करत होते बेसिकली. खूप त्रास झाला असेल ना तुला सटल पद्धतीनं करण्यात अमृता? तुला माहिती आहे काय ते? त्याचाच जास्त त्रास झाला असणार गाण्यापेक्षाही. ते गाणं म्हणजे कमाल आहे. हे गाणंच इतकं हॉन्टिंग आहे ना की खूप कमी अशा हॉन्टिंग मेलडीज आहेत. तर त्यातलं म्हणजे ते किंवा या डोळ्यांची दोन पाखरे येतात आणि हे म्हणजे सतत एकदा ऐकलं की ते दिवसभर कानात घुमत राहतं असं. ते इतकं ते हॉन्टिंग मेलडीज आणि त्या लोकसंगीताचा इतका सुंदर वाद्यांचा इतका सुंदर वापर केला आहे ना हृदयनाथ मंगेशकरांनी. कमाल आहे. आणि लताबाई पण फारच अप्रतिम गायलेलं आहे. ते गाणंच सगळं म्हणजे महानवरांचे शब्द समोर स्मिता पाटील आणि हे गाणं हा हा म्हणजे टेरिफिक संगम आहे या सगळ्याचा.
आणि छान गायलीस. फक्त ते मला जरा 2-3 तुझे उच्चार खटखट होते की रात टाकली कात असं गायची गरज नाही या गाण्यात. हां, ते म्हणजे तो लहजाच नाही आहे बरोबर. खरं म्हणजे. त्यामुळे तो नसता टाकलास तर जास्त छान वाटलं असतं. पण छान गायलीस तू, छान गायलीस, मस्त. जैत रे जैत म्हणजे मला असं वाटतं की मराठी चित्रपटसृष्टीला पडलेलं एक सुंदर स्वप्न म्हणजे जैत रे जैत. ह्याच्यातली प्रत्येक बाजू म्हणजे दिग्दर्शनापासून कॅमेऱ्यापर्यंत, ॲक्टिंगबद्दल काय बोलायचं, महानोरांचे शब्द, पंडितजींच्या चाली, अर्थात लताबाईंचा आवाज, ह्या सगळ्या गोष्टी अक्षरशः एका स्वप्नासारख्या वाटतात. मला असं वाटतं की एक इतिहास ह्या चित्रपटाने घडवलेला आहे. ह्याच्या म्युझिकनी, ह्याच्या संगीताने एक खरोखर इतिहास घडवलेला आहे. तर मला असं झी मराठीचं खूप कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी ह्या राऊंडच्या निमित्ताने आपल्या सगळ्या ह्या कलाकारांना एक छान संधी दिलेली किंवा एक ट्रीट दिली आहे की घ्या तुम्ही बघा. संध्याला आवाज कोणाचा आता दीप्तीचा, दीप्तीला एक गिफ्ट दिलं काय तर बघ संध्याजींच्या चेहऱ्याला तुझा आवाज, स्मिता पाटीलजींच्या चेहऱ्याला तुझा आवाज, अमृता काय मजा येते. आयुष्यभर विसरणार नाही असं बक्षीस आहे झी मराठीतर्फे. नक्कीच आहे की नाही. नक्कीच. अच्छा, तुझ्या गाण्याकडे येऊया. तू छान गायलीस पण गाणंच अवघड आहे. सेकंड अंतराला ज्या वेळेला मी बाजिंदी रा 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 री रा रा रा, इथे बरंच गेलं. हां, कदाचित तू इमोशनल झाली असशील, त्या विचारात हरवली असशील. ते मला जाणवलं ते गाताना त्यावेळेला तिथे जाणवलं मला. हां, तिकडे. आणि ही गाणी कशी अगदी जनमानसाच्या मनात कानात बसलेली गाणी आहेत. त्यामुळे तुम्ही जागा माहिती आहेत. त्यामुळे जर तुम्ही इकडे गेला की आपल्याला लगेच हे होतं. बरोबर. तर तेवढी काळजी घे. हो. पण बाकी मजा आली. दोन्ही परीक्षकांनी प दिलाय. तुझ्यावर स्मिता पाटील यांचा किती इन्फ्लुएन्स आहे? माझ्यावर खूपच त्यांचा प्रभाव आहे. म्हणजे त्यांचे सिनेमे बघत आम्ही सगळ्या अभिनेत्री मोठ्या झालो आणि खरोखर त्यांना भेटायची खूप इच्छा होती पण ते नाही होऊ शकलं. पण मी माझ्या आईकडून खूप त्यांच्याविषयी ऐकलेलं आहे. कारण राष्ट्र सेवा दल ही जी संस्था होती त्याच्यामध्ये आईबरोबर त्या पण स्वतः स्मिताताई पण कार्यरत होत्या. मला त्यांच्याविषयीच्या आठवणी ऐकून असं वाटलं, मला असं लक्षात आलं की जितकी ती अभिनेत्री म्हणून मोठी होती तितकीच ती माणूस म्हणूनही फार मोठी होती. म्हणजे तिच्याविषयीची अनेक पुस्तकं आहेत. म्हणजे मूर्तिमंत अस्मिता मला एक आठवते की त्याच्यामध्ये तिच्या अनेक आठवणी आहेत की ती दूरदर्शनवरती बातम्या वाचायची आणि तिच्या बातम्यांची वेळ झालेली असायची पण ती मांजरीच्या पिल्लांशी खेळत असायची आणि तिला बोलवायचं की चल आता वेळ झाली आहे, लाईव्ह बातम्या चल, तर ती कोणाला तरी दूध देऊन आले चालायचं. म्हणजे ती किती मनस्वी असेल असं वाटतं. आणि एक मला तिची आठवण मी वाचली होती की एके दिवशी ती रडत घरी आली शूटिंगच्या इथून, जेव्हा ती मोठी स्टार झाली होती. तर तिची आई म्हणाली काय झालं, तर ती म्हणाली नाही आज मला माझा एक खूप नाटकाच्या काळातला जुना मेकअपमन भेटला जो सेटवरती आला होता आणि मी सगळं ती स्टारडम वगैरे विसरली आणि ती डायरेक्ट त्याला म्हणाली अरे काय म्हणतोयस. तर कोणतरी जे दिग्दर्शक होते ते तिला ओरडले की आज तू स्टार आहेस आणि तू त्या मेकअपमनशी असं जाऊन बोलणं हे बरोबर दिसत नाही. तर तिला संतापाने राग आला की ह्याला काय अर्थ आहे, म्हणजे ते माझ्या आधीचे मेकअपमन आहेत आणि तुम्ही असं कसं बोलता. तेव्हा ती एवढ्या टॉपला गेलेली असूनही अवघ्या 31व्या वर्षात तिने एवढं सगळं कमवलं, तिने एवढे अवॉर्ड्स कमवले, पण तरी तिच्या व्हॅल्यूज यातनं कळतात की मी का नाही म्हणून त्यांच्याशी बोलायचं, ते माझ्या आधीचे मेकअपमन आहेत. आणि ती रडत घरी आली. म्हणजे यातही तिचा एक वेगळा मनस्वीपणा दिसतो असं मला वाटतं. आणि म्हणून मला ती आवडते कारण मला स्वतःला तुम्ही गायक असता, अभिनेत्री असता, तुमचं एक प्रोफेशन असतं, पण तुम्ही माणूस म्हणून काय आहात हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं मला वाटतं आणि म्हणून ती मला खूप जास्त आवडते. आणि इतका चांगला माणूस वयाच्या 31व्या वर्षी आपल्यातून जातो हे खरं वयच नाही ना. म्हणजे खरं खूप अजून सहवास लाभला असता तर आपल्या सगळ्यांसाठीच खूप आनंदाची गोष्ट असते ती. नक्कीच. एक जोरदार मतांसाठी आवाहन होऊन जाऊ दे. हां नक्कीच. त्याआधी आज म्हणजे स्मिता पाटीलचं गाणं मी म्हटलं त्या आज आपल्यात नाही आहेत. तसंच अजून एक आपल्या सर्वांचं आवडतं नाव ग्रेस हे पण आपल्यात नाही आहेत. तर फक्त 2 ओळी मी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ इथे म्हणू इच्छिते. काळोख उजळण्यासाठी जळतात जीवाने सगळे, काळोख उजळण्यासाठी जळतात जीवाने सगळे, जो वीज खुपसतो पोटी, जो वीज खुपसतो पोटी, तो एकच जलधर उजळे, तो एकच जलधर उजळे. मी अशी बहरले होते खडका
खडकातून फूल उगवता, खडकातून फूल उगवता, खडकात वितळली होते खडकाची शुद्ध अहंता. मी अशी बहरले होते, मी अशी बहरले होते. नमस्कार, मी अमृता सुभाष. आज जर तुम्हाला माझं गाणं आवडलं असेल तर मला भरभरून मतं द्या. माझा कोड नंबर आहे 6. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस 6 आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारक 55456012 वर SMS पाठवू शकता. कवी ग्रेस यांना या मंचातर्फे सुद्धा भावपूर्ण आदरांजली. अमृता, धन्यवाद आणि पुढच्या गाण्यासाठी ऑल द बेस्ट. एक छोटीशी विश्रांती घेऊयात, लवकर परत या. पाहत रहा आयडिया सारेगमप, स्वर मनातले, स्वप्न ताऱ्यांचे. अति नाजूक तनू देखणी, कुणाची खणी, उभी नवखणी, चढून सुकुमार नारी ग ग ग ग ग ग ग जी जी. सारेगमपा आयडिया सारेगमपा, सारेगमपा आयडिया सारेगमपा. स्वागत तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आयडिया सारेगमप मध्ये. व्ही शांताराम ज्यांच्याकडून चित्रपट शिकले अशा बाबूराव पेंटरांबरोबर केलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे लोकशाहीर राम जोशी. व्ही शांताराम यांची खासियतच होती की चित्रपटाच्या आशयाबरोबर गाण्यांकडे सुद्धा त्यांचं तेवढंच लक्ष असायचं. त्यामुळे गाणी दमदार व्हायचीच आणि लोकप्रिय सुद्धा. याच चित्रपटातलं अतिशय गाजलेलं मराठी मातीतलं रांगडं गाणं सादर करण्यासाठी उत्सुक आहे अजय पूरकर. सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली, हवेलीत शिरली मोत्याचा बांग, अरे गड्या हौस नाही पुरली म्हणून विरली, पुन्हा नाही फिरली कुणाची सांग, कुणाची सांग. नारी ग ग ग ग ग ग ग जी जी. जशी कळी जशी कळी सोन चाफ्याची, न पडू पाप्याची, दृष्टी सोप्याची, नसेल ती नार, अति नाजूक तनू देखणी, अति नाजूक तनू देखणी, कुणाची खणी, उभी नवखणी, चढून सुकुमार नारी ग ग ग ग ग ग ग जी जी. जशी मन्मथर पिधा कटी जी, अरे जशी मन्मथर पिधा कटी, सिंह समकटी, उभी एकटी, गळ्यामधी हार, अंगी तारुण्याचा बहर, अंगी तारुण्याचा बहर, ज्वानीचा कहर, मारिते लहर, मदन तलवार, मदन तलवार, पायी पैंजण झुमकेदार, पायी पैंजण झुमकेदार, कोण सरदार हिचा भरतार, हा हा कोण सरदार हिचा भरतार, नारी ग ग ग ग ग ग ग जी जी. नाकामध्ये बुलाख सुरती, चांदणी वरती चमकती, परती हिच्या पुढे फार, किन काप अंगी चालाल, कविराज चमकतो हिर,
ग शाहीर इतर शाहीर काजवा वांग नारी ग ग ग ग ग ग ग जी जी सुंदरा मनामध्ये भरली सुंदरा क्या बात आहे अजय, म्हणजे तुम्ही प्लेबॅकला हे गाणं निवडलं ह्यात तुम्हाला 100 पैकी 100 मार्क दिले पाहिजेत. थँक्यू थँक्यू. किती संपन्न इतिहास आहे आपल्या मराठी चित्रपटसृष्टीचा. मला तुमच्या गाण्याविषयी जर का सांगायचं तर अगदी अगदी खरं सांगायचं तर नेहमीप्रमाणे जितकं म्हणजे तुमचं बसलेलं नव्हतं असं वाटलं मला गाणं, कारण खूप शब्द खूप सूर, इस्पेशली दुसरा शेवटचा जो अंतरा आहे त्यावेळेला थोडा वेगळीच चाल आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते धरपकड करताना तुमची जरा तारांबळ उडाली होती असं म्हणता येईल. नाही मला उलट सांगा असं वाटतं, मी जरा आतीच रिहर्सल केली त्याची असं वाटलं. हो अति रिहर्सलमुळे कदाचित थोडंसं इकडे तिकडे झालं असेल, कारण मला खूप कॉन्शियस होतो मी ह्या गाण्यासाठी एस्पेशली. मला माहिती नाही माझ्या बाजाचं गाणं नसेल कदाचित म्हणून असेल, पण मी खूप एफर्ट्स घेतले त्या गाण्यावरती. प्रत्येक ती हरकत त्यांची आणि त्यांच्या म्हणजे मी तेवढं 100% त्या हरकती देऊ शकलेलो नाहीये. त्यांनी खूप अजून त्यांच्या आवाजातले बारकावे मला ते दिसले ऐकताना बघताना व्हिडिओमध्ये सुद्धा. पण मी प्रयत्न केला जितकं जवळ जाता येईल तितकं जाण्याचा. पण तरी एफर्ट खूप छान होता. थँक्यू. अवधूतनी सांगितलं ते इतकं खरं आहे की काय परंपरा आहे आपल्या लोकसंगीताची आणि त्याचा वापर इतका चपखल या गाण्यात केलं. ते गाण्याचं रेकॉर्डिंग बघताना खरंच कौतुक वाटलं मला की किती सुंदर त्यांनी घेतलं. म्हणजे जी सुंदरा दाखवली ती पाठमोरी दाखवली, तिचे पाय दाखवले, तिचे हात दाखवले, तिचे अदा दाखवली, पण ती अशी तिचा चेहरा न दाखवता आणि इतकं सुंदर वर्णन राम जोशींनी केलेलं आहे त्याचं. आणि तू तर काय लीलया गातोसच, त्यामुळे तुझ्या गाण्याबद्दल मी काहीच कॉमेंट करत नाही. गाणंच मुळात फार आवडलं मला ते. मला त्या काळाविषयी स्पेसिफिकली सांगावं असं वाटेल म्हणजे मी असं ऐकलंय वाचलंय की प्रभात स्टुडिओ म्हणजे खूप मोठा असल्या कारणाने सगळे आर्टिस्ट चित्रपट बनवायचा एकदा ठरला की सगळे एकत्रच असायचे आणि सतत त्या फिल्म मेकिंगच्या प्रोसेसमध्ये असायचे. त्यामुळे ते जे आउटपुट आपल्याला आज दिसतं स्क्रीनवरती ते अजूनही आपल्याला भावतं. मला असं वाटतं की त्याचं कारण ते असावं की 100% ते लोक त्यातच असायचे. म्हणजे मी असंही ऐकलंय की समजा एखादा नट असेल जो गवळ्याचं काम करणारा असेल तर तिथे खास गायी पाळल्या जायच्या आणि त्या नटाला ते ट्रेनिंग म्हणजे मग दूध काढायचं, मग ते ट्रेनिंग देऊन त्या गायी हाकायच्या कशा. त्यामुळे मग तो गवळी किंवा तो गुराखी तो तसाच होऊन जायचा, म्हणजे तो नट उरायचाच नाही. सेकंड नेचर होणं म्हणतात ना तसं, इनिव्हिशन सगळ्या घालवण्यासाठी ते करायचे. आणि तो काळ अप्रतिम होता. म्हणजे गायक नट हा माझ्यामध्ये पहिली क्रायटेरिया हा असेल की तुम्हाला नट व्हायचं, गाता येतं का, तर त्याच्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला रोल मिळणं. त्या काळात मला पर्सनली वाटतं की मला काम करायला फार मजा आली असती. म्हणजे अगदी खरं, माझ्या पण मनात हेच आलं होतं की ती सुंदरा मला दाखवता आली तिथं बरोबर झालं. परीक्षकांनी फळ दिलेलं आहे. थँक्यू. आपल्या बोलण्यामध्ये एक दोनदा उल्लेख आला की गायक आणि नट हे दोन्ही एकाच माणसानं करणं किती अवघड होतं. आणि सहज तुम्ही प्रेक्षकांच्याही मनामध्ये असा प्रश्न आला असेल की पहिला प्लेबॅक सिंगिंग कधी झालं असेल, पहिला प्लेबॅक सिंगर कोण असेल. तर ही फक्त एक माहिती ॲड करतो जी माझ्याकडे आहे. आलमारा नावाचा जो चित्रपट होता त्यामध्ये WM खान यांनी एका फकीराची भूमिका केली होती आणि त्यासाठी अर्थातच त्यांचा स्वतःचाच आवाज होता. त्यानंतर आज आपण अर्थातच अजयला गाताना बघतोय. अजय, थँक्यू सो मच. गाणं छान झालं. थँक्यू. जोरदार वोट अपील होऊन जातो. नमस्कार, माझं नाव अजय पुरकर. माझं आजचं गाणं तुम्हाला आवडलं असेल तर मला भरपूर SMS तुमची मतं पाठवा. माझा कोड नंबर आहे 5. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस माझा कोड नंबर 5 आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारक 55456012 वर SMS पाठवू शकता. पुढच्या गाण्यासाठी शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. तुमच्या आवडत्या कलाकाराला आतापासून SMS म्हणजेच तुमची मतं पाठवायला सुरुवात करा, कारण परीक्षकांच्या गुणांबरोबरच तुमच्या मतांचाही फार महत्त्वाचा वाटा असणार आहे या पर्वाचा महाअंतिम विजेता किंवा महाअंतिम विजेती ठरवण्यासाठी. उद्या गुरुवारी रात्री 9:30 वाजल्यापासून ते रविवार संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आमच्या या वोटिंग लाईन्स खुल्या आहेत. त्यामुळे तुमच्या आवडत्या कलाकाराला भरभरून मतं पाठवा. जुन्या गाण्यांचे शब्द किती अर्थपूर्ण असायचे ना. आजकालची गाणी ऐकली की आपल्याला असं वाटत राहतं की
या शब्दांची ताकद, शब्दांचं सामर्थ्य कुठेतरी हरवत चाललंय की काय? पण अशाही परिस्थितीमध्ये काही कवी असे असतात की ज्यांच्या शब्दांमधून तेच सामर्थ्य, तीच ताकद आपल्याला कायम दिसून येत असते. असे शब्द ज्यांना शरण गेले, असे कवी ग्रेस आता आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांच्या गाण्यांमधून, त्यांच्या कवितांमधून आणि त्यांच्या शब्दांमधून ते आपल्यामध्ये कायम राहतील. आयडिया सारेगमपच्या या मंचावरून त्यांना भावपूर्ण आदरांजली. उद्याच्या भागामध्ये आपली भेट परत होईलच. पाहत रहा आयडिया सारेगमप, स्वर मनातले, स्वप्न ताऱ्यांचे. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ती आई होती म्हणून, ती आई होती म्हणून घन व्याकुळ मी रडलो. घन व्याकुळ ती आई होती म्हणून, ती आई होती म्हणून घन व्याकुळ मी रडलो. त्यावेळी वारा सावध, त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. पाऊस निनादत होता. पाऊस निनादत होता. पाऊस निनादत होता. सारेगमप आयडिया सारेगमप